जय हरी. 21व्या भागामध्ये आपल्याला नाथ महाराज सांगत आहेत की सगळी कर्म ब्रह्मार्पण करावी. आता ते कसं? तर अद्वैत वेदांताचा एक मोठा सिद्धांत आहे की प्रत्येक जीवाचा विश्वाशी संबंध आहे. प्रत्येक जीव जे कर्म करतो ते करत असताना तो प्रत्यक्ष करता दिसला तरी त्या कर्माच्या मागे आणि पुढे संबंध विश्वरचना असते. या विश्वाच्या इतिहासाच्या ओघात आपल्या वाट्याला येणारं कर्म जसं पूर्वनियोजित असतं तसंच त्या कर्माचं फळ कोणतं मिळणार हे देखील एक प्रकारे निश्चितच असतं. मानवी दृष्ट्या कर्तेपणा स्वतःकडे घेऊन परिस्थितीला उचित असं कर्म करण्याचा प्रयत्न करावा हा दृष्टिकोन देहबुद्धीच्या भूमिकेवरून अगदी रास्त आहे. पण देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे वाटचाल करणाऱ्या साधकाला सगळी कर्म परमात्म्याला अर्पण करूनच करावी लागतात. किंबहुना सगळी कर्म ब्रह्मार्पण करण्याची शक्ती येणं हे सिद्धाचं मोठं प्रधान लक्षण आहे. अर्पण केलेल्या कर्माच्या फलाची आसक्ती राहत नाही. आता आपण कन्यादान करतो तर कन्येने मिळवलेला पैसा, ती आता नोकरीची असेल तर तिने मिळवलेला पैसा आई वडील विचार करतात का की मुलीच्या पगारातला आम्हाला पैसा मिळावा वगैरे? नाही, कारण तिला अर्पण केलेलं आहे आणि म्हणून तिच्याकडून येणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी अपेक्षा नसते. आणि म्हणून साधकाने काय केलं पाहिजे तर अर्पण केलेल्या कर्माच्या फलाची आसक्ती त्याला राहतच नाही. वासना क्षीण झाल्याशिवाय आसक्ती सुटत नाही आणि भगवंताचं प्रेम जडल्याशिवाय वासना क्षीण होत नाही. म्हणून भगवंताचा खरा भक्तच सगळी कर्म ब्रह्मार्पण करू शकतो. कायिक कर्म म्हणजे नुसतं देहाचे कर्म. आता मनास जाणीव नसते आणि इंद्रियांचा व्यापार तर चाललेला दिसतो. मग अशा रीतीनं जे जे कर्म निपजतं केल्या जातं ते कायिक कर्म होय. श्वासोश्वासाचं चलन किंवा डोळ्यांची उघडझाप ही कर्म कायिक खरी, पण ती देखील साधक मनापासून भगवंतासाठीच करतो. घर, दार, शरीर आणि वर्णाश्रम यांच्या अनुरोधानं आपल्या वाट्याला जी जी कर्म येतात ती सगळी भक्त कर्तव्यबुद्धीनं आणि अभिमान रहित होऊन करतो. सगळी कर्म तो ब्रह्मार्पण बुद्धीनं करतो. आता समजा साखरेचं एक मोठं कारलं तयार केलं. त्याचा देठ आणि त्याचे काटेसुद्धा गोडच असतात. त्याचप्रमाणे साधकाच्या इंद्रियांची सारी कर्मे ही ब्रह्मार्पणाच्या योगानं ब्रह्मरूपच होऊन जातात. आपल्या जीवनात ओघानं वाट्यास आलेल्या कर्मसमूहाबद्दल तो उत्तम रीतीनं ती आचरून तो त्या कर्मांना श्रेष्ठपणा आणतो. तरी पण कर्तेपणाच्या अभिमानाचा स्पर्श देखील स्वतःला होऊ देत नाही. माझ्याकडून सत्कर्म घडलं, माझं आचरण अतिउत्तम आहे, मी जन्ममरणाचं निरसन केलं, ह्या अशा अनेक देहबुद्धीचे स्वाभाविक संकल्प त्याच्या मनात कधीच येत नाहीत. तो देहसंगानं तर वागतो पण देहबुद्धी मात्र धरत नाही. देहाकडून घडणारी त्याची सगळी कर्म तसंच त्याच्या देहस्वभावाची सारी लक्षणं ब्रह्मार्पण होऊनच चालतात. त्याच्या अंतरात देहबुद्धीचा अंकुर उठत नाही. त्याला ज्ञानाचा ताठा, गर्व किंवा अहंकारही चढत नाही. अर्थात त्यामुळं भगवंताशी सहज तद्रूप होऊन तो अनहंकृतीनं नेहमी वागतो. त्याच्यापासून जे जे निपजतं ते सगळं देवाला फार गोड लागतं आणि आवडतं. अशा भक्ताचा सर्व स्वभावधर्म तादात्म्यामुळं मुद्दाम अर्पण न करता सहजच अर्पण झालेलं असतं.
परिसाला जे लोखंड स्पर्श करतं ते 52 कशी सोनंच बनतं. त्याचप्रमाणे भक्ताच्या शरीराकडून जे जे कर्म घडतं ते ब्रह्मस्पर्शामुळं पूर्ण ब्रह्मस्वरूपच असतं. आता बघा, थोडक्यात आता उदाहरण जर बघायचं ना, तर अशा भक्तांनी जर भगवंताची पूजा केली तर तो खेळ समजतो हा, की काय आहे, ही भगवंताची महापूजा आहे आणि ती खरोखरच महापूजा बनते, कारण त्याचा भाव तसा असतो ना. तर त्याचं सहज बोलणं भगवंताचं गोड स्तवन होतं. स्वानंदानं भरलेल्या त्याच्या स्वाभाविक कर्मानं परमात्मा अतिशय संतोष पावतो. तो जिकडे पाहतो तिकडे देव प्रेमानं उभा राहतो. म्हणजे तो मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, प्रत्येक ठिकाणी त्याला परमात्म्याचं अधिष्ठान दिसतं. अर्थात तो पाहो अथवा न पाहो, देव आपोआपच त्याला दिसतो. ज्या रस्त्यानं तो चालतो तो रस्ताच मुळी श्रीरंग आपण होतो. भक्त देवाच्या पोटावरून खुशाल सर्वांगानं डुलत चालतो. भक्ताकडून स्वाभाविकपणे जे जे कर्म घडतं ते पूर्णपणे अहेतुक असल्यानं ब्रह्मार्पण होऊन जातं. याचंच नाव निर्दोष भजन, शुद्ध आराधन हेच असून हाच शुद्ध भागवत धर्म होय. आता हे सगळं करताना आड येणारी ती कोण आहे, तर ती माया. म्हणून नाथ महाराज पुढे मायेचं लक्षण सांगतात. त्या बाबतीत ते म्हणतात की काळजीशिवाय मनुष्य नाही आणि भीतीशिवाय काळजी नाही. या भीतीचं कारण तरी काय, तर स्वस्वरूपाचं अज्ञान हे जगातील सगळ्या भीतीचं आणि काळजीचं कारण आहे. अज्ञानामुळं आपल्याला भगवंताचा विसर पडतो आणि मी देहच आहे असं आपण धरून चालतो. देहबुद्धी हे अज्ञानाचं दृश्य स्वरूप आहे. ती नाहीशी करण्यास भगवंताचं ज्ञान म्हणजे आत्मबुद्धी हा एकच उपाय आहे. आत्मबुद्धी या शब्दातील बुद्धी या पदानं माणसाच्या मनात घोटाळा उत्पन्न होतो. विचार करणं, ग्रंथाचा अर्थ समजून घेणं, तर्कानं आकलन होणं हे बुद्धीचं कार्य आहे. म्हणून आत्म्याविषयी जे जे सांगितलं आहे ते सगळं काही बुद्धीनं आकलन झालं की आत्मबुद्धी आपोआप निर्माण होते, असं शास्त्र पढणाऱ्या वाचणाऱ्या पंडितांना वाटतं. पण हा त्यांचा समज अगदी चुकीचा असतो. आत्म्याच्या स्वरूपाचं वर्णन कितीही उत्तम रीतीनं समजलं तरी मी तो आहे असा अनुभव अंतःकरणात उदय पावण्यास देहावरचं प्रेम सुटून ते भगवंताच्या ठिकाणी जडलंच पाहिजे. भगवंतावर प्रेम करणं म्हणजे त्याची भक्ती करणं. अशा भक्तीचं पर्यवसान आत्मबुद्धीमध्ये आपोआप होतं. म्हणून नाथांनी भक्तीला ज्ञानाची जननी म्हणलं आहे. भगवंताचं ज्ञान होण्यास भक्तीशिवाय उपाय नाही हा त्यांचा ठाम सिद्धांत आहे. भागवत धर्माच्या मार्गानं भगवंताची आराधना करणारा भक्त पूर्ण निर्भय असतो. हे जरी खरं तरीही भगवंताच्या मार्गात असणारे पुष्कळ लोक भयानं व्याकुळ होतात. आता त्यांच्या भयाचं कारण काय? वास्तविक आत्मा पूर्णपणानं आणि एकरूपानं सर्वत्र भरलेला आहे, परंतु मी त्याच्याहून वेगळा आहे असं अज्ञानानं समजलं की भय निर्माण होतं. या वेगळेपणामुळं मी आणि तू असं द्वंद्व उत्पन्न होतं आणि तेच फार दुःख देतं. आता आपल्या प्रपंचातला जर अनुभव बघितला ना, तर आपण पती पत्नी असताना हा पैसा त्यांचा, हा पैसा माझा, असा द्वैतभाव जर आम्ही सातत्याने ठेवत राहू तर मग त्यामधून भीती, भांडणं, द्वैत हे निर्माणच होणार. पण आम्ही दोघं एकच आहो
असं म्हणल्यानंतर तिथे मोह पैशाचा राहणार नाही, मग भीती राहणार नाही. कारण आम्ही दोघं जण जर असू तर आम्ही मिळून वाटेल ते करू, ही एकता मनामध्ये राहते आणि मग कुठेही भीतीला वाव निर्माण होत नाही. कारण तिथे द्वंद्व उत्पन्न झालेलं नाही, म्हणून दुःख होत नाही. आणि घट्ट झालेलं अज्ञान हेच खरं भयाचं मूळ असून फक्त आत्मज्ञान त्याचा नाश करतं. ज्ञानानं अज्ञानाचा नाश होतो हे जर खरं, तर मग तिथे भगवंताच्या भक्तीला वाव कुठे राहतो? असा प्रश्न ज्ञानाभिमानी पंडित करतात. कारण ते म्हणू शकतात ना की ज्ञानानं अज्ञानाचा जर नाश झाला तर मग भक्ती कुठे आली? तर अशांसाठी नाथ महाराज सांगतात, आत्मज्ञान होण्यास किंवा अज्ञान नाहीसं होण्यास भक्तीचीच आवश्यकता आहे. कारण भक्तीतूनच ज्ञान निर्माण होतं, असा आमचा ठाम सिद्धांत आहे. आता भक्तीमधून ज्ञान कसं निर्माण होतं पहा. सगळ्या अज्ञानाचं मूळ जी माया, ती मोठी प्रबळ असल्यानं ब्रह्मादिकांनाही आवरली जात नाही. मूळ माया त्रिगुणात्मक बनून प्राण्यांच्या मागे लागते आणि म्हणून तिच्यातून पार पडणं कठीण जातं किंवा तिला ओलांडून पुढे जाणं ते कठीण जातं. स्वस्वरूप म्हणजे आपलं मूळचं शुद्ध आत्मस्वरूप झाकून टाकणं हे तिचं मुख्य लक्षण आहे. अद्वैत स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी जे द्वैताचं स्फुरण झालं त्यालाच मूळ माया असं म्हणतात. वास्तविक ब्रह्म अद्वैतपणे परिपूर्ण आहे. त्या अद्वैत स्वरूपामध्ये मी पण उत्पन्न होतं आणि तेच मायेचं जन्मस्थान होय. मायेच्या पोटात भय, शोक आणि दुःख यांच्या राशीच्या राशी भरलेल्या असतात. आता थोडक्यात जर विचार केला तर समजा माझा मुलगा 12वीला आहे आणि अभ्यास तो करतो, पण रात्र रात्र झोप मला येत नाही का? आणि जर समजा माझा मुलगा, त्याला जर 90% नाही मिळाले, त्याला जर कमी पर्सेंटेज मिळाले, तर त्याचा नंबर नाही लागला, तर मग त्याचं कसं होईल? आणि ही माया इतके नाही ते विचार करते आणि इतक्या मोठ्या भयाला उत्पन्न करते की मग आणि काही अघटित घडलं तर मग अशा ह्याच्यामुळे या मायेच्या पोटात भय, शोक आणि दुःख यांच्या राशीच्या राशी भरलेल्या आहेत. ब्रह्मा आणि शिव अशांच्या पाठीस लागून त्यांना ती सतावते. तर मग इथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा हो? या महामायेची निवृत्ती करायला एक भगवत भक्ती तेवढीच समर्थ आहे. माया ही भगवंताची शक्ती असल्यानं तिची निवृत्ती करायला भगवंताची भक्तीच पाहिजे. त्या ठिकाणी अन्य उपाय चालायचेच नाहीत. भगवंताचे भक्त मात्र हरीची माया सुखानं तरून जातात. ही स्वतःच्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला सांगून गेलेले आहेत. जीवाची दृष्टी स्वस्वरूपापासून विन्मुख करणं हा मायेच्या अंगचा मोठा विलक्षण गुण आहे. द्वैताच्या जोरावर माया बलाढ्य बनते आणि सदा सर्व काळ द्रष्टा, दृश्य, दर्शन ही भ्रमाची त्रिपुटी वाढवते. म्हणून आत्मज्ञान संपन्न संत असं सांगतात की मायेतून द्वैत जन्म पावतं आणि द्वैताच्या जाणीवेतून भय निर्माण होतं. ब्रह्मज्ञानानंच मायेचा आणि त्याबरोबर भयाचा पूर्ण निराश होतो. पण भक्ती श्रेष्ठ अशा ब्रह्मज्ञानाची जननी असल्यानं पोटच्या पोराप्रमाणे त्याचं पोषण करते. अर्थात भक्ती केली नाही तर वेदशास्त्र संपन्न असून देखील मायेला नाहीसं करणारं ब्रह्मज्ञान कधीच प्राप्त व्हायचं नाही. शब्दज्ञानानं संपन्न असलेली विद्वत्ता जगात कीर्ती मिळवून देते, पण मायेची निवृत्ती करणारं ब्रह्मज्ञान हरिभक्तीशिवाय कधीही प्राप्त होत नाही.
हरिगुणांची रसाळ कथा ब्रह्मज्ञानास जन्म देते. हरिनामाचा गजर ऐकला की माया जीव घेऊन पळते. आता बघा, ज्या कुणा भक्तांना कीर्तनाची आवड आहे, तर जर कुठे टाळ मृदुंगाचा आवाज आला, विठ्ठल 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 ऐकू आलं की कानावर ते शब्द पडताच क्षणी हातातलं काम सोडून पटकन तो साधक बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत म्हणेल आणि आधी हरिभजनामध्ये जाईल. म्हणजे काय होतं, तर हरिनामाच्या धाकाने घरातली ज्या सगळ्या गोष्टींमध्ये जीव अडकलेला होता ना, तर तो जीव पटकन बाजूला निघतो. अर्थात हरीची माया हरीच्या भक्तांना बाधू शकत नाही. हरिनामाची शक्ती काही विलक्षण आहे, तिच्यापुढे मायेचा जोर चालत नाही. म्हणून हरिभक्त सुखानं माया तरून जातात. जय हरी.